हिटमॅन रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का दिलाय। फॉर्म मध्ये असतानाही रोहित शर्माने निवृत्ती का घेतली, काय आहे यामागचं कारण आणि इंग्लंड दौऱ्याला कोण असेल नवा कर्णधार? रोहित शर्मा आणि धोनीच्या पोस्ट मध्ये काय आहे साम्य, पाहूया। नमस्कार, मी नेहा गाडगे प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करते। क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला टाईट आणि हिटमॅन असलेला रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। रोहित शर्माच्या तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला। मात्र अशी अचानक निवृत्ती का घेतली हा प्रश्नही निर्माण झाला आहे। IPL 2025 खेळतानाच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा रोहित शर्माचा निर्णय अनेकांना पटला नाही। IPL नंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे। मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितला अपेक्षित कामगिरी करता आली नाही। तो उत्कृष्ट फलंदाजी करू शकला नाही। त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माची निवड होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती। मात्र निवड समितीने संघ निवडण्यापूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेट खेळणार नसल्याचे स्पष्ट केले। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माने उत्तम नेतृत्व केलं नव्हतं। ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो कर्णधार होता, मात्र भारताला पराभव पत्करावा लागला। परिणामी भारताला WTCच्या फायनलला मुकाव लागला। यावेळी रोहित शर्मावर जोरदार टीकाही झाली। इतकंच काय तर शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात त्याला डावलण्यात आलं। निवड समिती आणि रोहित शर्मा यांच्यात आठवडाभर चर्चा चालू होती। इंग्लंडमध्ये 2 कसोटी सामने खेळायची इच्छा रोहित शर्माने बोलून दाखवली होती। मात्र निवड समितीला संपूर्ण मालिकेचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराची नियुक्ती करायची होती अशी चर्चा होती। त्यामुळे अखेर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केले। विराट कोहली नंतर रोहित शर्माने भारतीय कसोटी संघाला चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं। रोहितने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले। कसोटीमध्ये रोहितने 18 अर्धशतकासह 12 शतके झळकवली आहेत। 116 डावात फलंदाजी करताना 40.57च्या सरासरीने 4301 धावा केले। त्याची 212ची खेळी ही सर्वोच्च होती। कसोटीमध्ये रोहितने 18 अर्धशतकासह 12 शतके झळकवली आहेत। MS धोनी आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीच्या पोस्टमध्ये साम्य आहे। दोघांनी एकाच वेळी पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली। रोहित शर्माने इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा केली ती वेळ संध्याकाळी 7:29 होती। तर 5 वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती घेतली त्याची ही वेळ 7:29 होती। या योगायोगाबाबत क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा रंगली। टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारासाठी शुभमन गिलचं नाव चर्चेत आहे। इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ निवडला जाईल तेव्हा नव्या कसोटी कर्णधाराची निवड होईल। शुभमन गिलसह जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि रिषभ पंत हे सुद्धा कर्णधाराच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातं। एकूणच रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती ही क्रिकेट प्रेमींना चटका लावणारी आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रहार न्यूझीलँडला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।